हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण बनवणार आहे अगदी अस्सल घरगुती चवीच्या आणि झणझणीत ठेचा फिश करी. ही रेसिपी इतकी सोपी आहे की तुम्ही ती अगदी झटपट बनवू शकतात. तर चला मग ठेचा फिश करी कशी तयार करायची तेच आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. त्यासाठी अगोदर मार्केटमधून फिश घेऊन यायच्या आणि फिश त्यांच्याकडूनच तयार करून आणायच्या, म्हणजेच कट करून आणायच्या. ते व्यवस्थित अशा आपल्याला कट करून देतात आणि नंतर अशा आपल्याला त्या कट करून देतात. नंतर 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या. मी अगोदरच धुवून ठेवल्या होत्या. नंतर ठेवायची कढई तापायला. कढई तापली की तेल घालायचं. 1 चमचा तेल घालायचं आणि तेल गरम झाले की नंतर त्यामध्ये फिश घालायच्या आणि नंतर हळद आणि चवीनुसार मीठ घालायचं आणि 2 ते 3 मिनिटं फक्त आपल्याला ह्या बॉईल करून घ्यायच्या आहे, म्हणजे जास्त वेळ पण होऊ द्यायचा नाही. फक्त एक हलका कलर चेंज होईपर्यंत हे आपल्याला परतून घ्यायचे आहे तेला मिठामध्ये. अशा 2 ते 3 मिनिटं मी व्यवस्थित त्याला परतून घेतलं आणि तिखट रशापेक्षा हिरव्या ठेच्यामध्ये जर तुम्ही ही फिश करी केली ना तर खरंच सांगते खूप अप्रतिम लागते खायला. आणि त्यासाठी मी इकडं वाटण घेतलं होतं. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसण एवढंच आपल्याला घ्यायचं आहे. हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, लसण, बाकीचे मसाले कोणतेच इथं लागत नाही. आणि असे बारीक करायचे, मिक्सरमध्ये बारीक करायचं नाही, असं थोडं जाडसरच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे वाटण, म्हणजे एकदम बारीक पण नको. आणि चला आता एक हलका कलर इथं फिशचा चेंज झाला होता. नंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच कढईमध्ये तेल घालायचं आणि तेल गरम झाले की जे आपण वाटण तयार केलं होतं हिरव्या मिरच्या, कोथिंबीर आणि लसणचं ते घालायचं आणि इथे मी वाटण थोडं जाडच ठेवलेलं आहे, म्हणजे ठेच्यासारखं ठेवायचं आहे. ठेचा फिश करी करतोय म्हणून अगदी ते खाताना ठेच्यासारखं वाटलं पाहिजेत. आणि छान त्याला आता परतून घ्यायचं. थोडा कलर चेंज होईपर्यंत परतायचं आणि व्यवस्थित परतलं की नंतर पाणी घालायचं. इथं मी 1.5 ग्लास पाणी घातलं होतं आणि नंतर छान ह्या ग्रेव्हीला उकळून घ्यायचं आहे आपल्याला. मीठ, हळद वगैरे काहीच घालायचं नाही. अगोदरच आपण फिशमध्ये हळद आणि मीठ घातलेलं आहे, तर इथं घालायचं काम पडत नाही. छान असा उकळ काढून घ्यायचा आणि छान असा उकळ आला की नंतर सोडायचे त्याच्यामध्ये तेला मिठामध्ये ज्या आपण फिश परतल्या होत्या त्या घालायच्या आणि गॅस इथं स्लो करून टाकायचा. आणि कोणी कोणी हिरव्या ठेच्यामधल्या फिश करी खाल्ली आहे ते पण मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. याची टेस्ट खरंच वेगळी लागते आपली जे रेग्युलर मसाल्यापेक्षा. एकदा अशी नक्कीच ट्राय करा ठेच्यामधली फिश करी. आणि ज्यांना मसाले जास्त आवडत नाही त्यांच्यासाठी तर खरंच खूप भारी ऑप्शन आहे हे. छान त्याला आता गॅस स्लो करून टाकायचा आणि परत एकदा उकळून घ्यायची भाजी आपल्याला इथं एक 5 ते 6 मिनटं. आणि 5 ते 6 मिनटंच उकळू द्यायची, नंतर जास्त वेळ उकळू द्यायची नाही, कारण माशांचं जे फिश आहे त्यांचा गाळ होऊ शकतो, जे खाताना ते एवढे छान लागणार नाही मग. आणि नंतर इथं प्लेटिंग करून घेतली मी.
आणि अगदी झटपट कमी साहित्यामध्ये ही ठेचा फिश करी तर तयार होते. मग तुम्हाला ही फिश करी कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. ठेच्यामधली. तर चला मग, थँक्यू.